नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आज निफ्टीने कसा बिहेवियर केला आहे, मार्केटमध्ये कशा मोमेंटम आला ते पण आता आपण बघणार आहे. तर बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं की मार्केट डाऊनला वाटते आणि मार्केट डाऊन येईल. मार्केट गॅपअपच झाला आणि जसं की आपण लेवल डिस्कशन केलेलं बघा, जवळपास 100-150 पॉईंटचा गॅप डाऊन झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण डिस्कशन काय केलं तर 23,200ची लेवल, बरोबर आहे. 23,200वरून मार्केटने काय केले, रिव्हर्स घेतलेलं आहे. म्हणजे हे असतात प्रिडिक्शन मित्रांनो. तुम्ही बघायला गेलं 23,200 म्हणजे थोडंसं 200ला राहिलं आहे, पण 23,000 ही काय 100-200ची काय ही जी काय लेवल आहे, मार्केट इथे बाउन्स बॅक केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, जर बघितलं तुम्ही तर हे बघायला गेलं तर तुम्ही जवळपास 200-300 पॉईंटचं मोमेंटम आहे. कोणी 100 पॉईंट जरी बुक केले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. तर उद्यासाठी काय असू शकतं, उद्यासाठी मार्केट मला वन डेवरती चालूया आपण. वन डेवरती थोडं पॉझिटिव्ह वाटते, पण स्टील जोपर्यंत 23,800 किंवा 600 टिकायला पाहिजे. आता आपण EMI पण बघूया, EMI पण डाऊनच आहे सध्या. तर मार्केट मला अजून पण उद्या पण प्लसलाच वाटते. उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी 23,600ची लेवल वरच्या साईडला ब्रेक केली, इथं काय तर प्राइस ॲक्शन बनवली बुलिश साईडला, तर मार्केट मग 23,840पर्यंत आपल्याला उद्याचं टार्गेट भेटू शकतं आहे, किंवा मे बी 24,000 पण भेटू शकते. 23,800 जर मार्केटला टिकला तर आपल्याला वरचे चांगलेच टार्गेट आपल्याला भेटू शकत आहे. आणि जर डाऊनला बघायला गेला तर आजचा जो सपोर्ट आहे 23,423 हा जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर मग अगेन आपल्याला 23,200 इथंपर्यंत उद्यासाठी बघायला भेटू शकते. बँक निफ्टी काय असणार आहे बघा, बँक निफ्टी पण सेम आहे. वाव, बँक निफ्टी बघा, बँक निफ्टीला आपण काल डिस्कशन काय केलेलं, मला डाऊनला वाटतं आहे आणि 53,200 ही लेवल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकते. तर एक्झॅक्ट मार्केटने तसंच केलेलं तुम्ही बघू शकता. 23,200लाच मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे आणि इथून जर तुम्ही बघायला गेला तर आपल्याला खूप छान असा मोमेंटम बघायला भेटला आहे. तुम्ही बघायला गेला तर आपल्याला 650 पॉईंटचा मोमेंटम इकडं बघायला घेतला आहे. कोणीतरी इकडं प्राइस ॲक्शन बघून जर कोणी ट्रेड केला असेल, आपण ह्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटचा पण डिस्कशन केलेला आणि आपण बोललेलो मार्केट डाऊन वाटते, पण 53,200 हा स्ट्रॉंग आहे. मी बोलले होते 53,000 रिव्हर्सल होऊ शकते, इथून मार्केट थोडं रिकव्हरी पण करू शकते असंही मी बोलले होते. तर तसं आपण जसं बोललेलं तसं मार्केटने ॲनालिसिस जसं बनलेलं तसं रिॲक्ट केलेलं आहे. उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी मला वाटतं मार्केट उद्या प्लसला असेल 54,000. जर मार्केट 54,200ची लेवल क्रॉस करून वरच्या साईडला 54,200ला च्या वरती क्लोज होऊन, किंवा आजचा इंट्राडे हाय जो आहे 53,940 ह्याच्यावरती जर मार्केट ट्रेड करत असेल तर फर्स्ट टार्गेट 54,200 असेल. इथे जर टिकला तर मग 54,400 आणि 54,400 ही लेवल जर मार्केटनं जर काढली तर मग मार्केट बुलिश असणार आहे. मग प्रत्येक डीप हा बाय असणार आहे. मग 55,000 टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. डाऊनला काय असणार आहे, 55,600चा मार्केटने जो काही सपोर्ट तयार केला आहे हा डाऊन साईडला ब्रेक झाला तर मग आपल्याला 53,200 नागेन मग 53,800 हे टार्गेट डाऊनला बघायला भेटू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.